नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, दिलासादायक बातमी आहे मित्रांनो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी आता जी.आर. आलेला आहे। अनेक दिवसापासून 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत होते। आता हा हप्ता वितरित करण्यासंदर्भातला शासनाने महत्त्वाचा जी.आर. प्रकाशित केलेला आहे। तर मित्रांनो, आता या जी.आर. नुसार लवकरच हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्या जातील। गुढीपाडवा येत आहे, तर गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्त हा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। तर जी.आर. मध्ये काय माहिती आहे मित्रांनो, आपण बघू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 16 मार्च 2026 रोजीचा हा जी.आर. आहे मित्रांनो। PM किसान योजनेचा 22वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आता 8वा आणि 9वा हप्ता सुद्धा देणे गरजेचे होते। अनेक दिवसापासून 8वा हप्ता हा प्रलंबित होता, आता 9वा हप्ता मिळणे गरजेचा होता, परंतु 8व्या हप्त्याचाच निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तो निधी आता लवकरच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 मध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर हे पैसे DBT द्वारे लवकरच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 हा निधी आहे। तर डिसेंबर पासूनचे आतापर्यंतचे मार्च महिन्यापर्यंतचा 9वा हप्ता सुद्धा देणे गरजेचा होता, परंतु तो मिळालेला नाही। तर मित्रांनो, ह्या 8व्या हप्त्याचे पैसे हे पुढील आठवड्यापर्यंत देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे। तर अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सदरचा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।